आता आपण आलेलो आहोत लेण्याद्रीच्या गिरिजात्मक ह्या मंदिरात। हे मंदिर ओझरपासून एक 14 ते 15 किलोमीटर लांब आहे, म्हणजे आपल्याला इथे यायला एक अर्धा तास लागलेला आहे। चला आपण जाऊया। हे मंदिर डोंगरावर आहे, तिकडे त्या लेण्या दिसत आहेत, तिकडे आपल्याला चढून जायचं आहे। चला तर मग तिकडपर्यंत चालत जायचं आहे। 307 पायऱ्या आहेत। अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती असा आहे की जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे। हे एकच असे मंदिर आहे जिथे जायला तिकीट लागते, म्हणजे हे 25 रुपयाचे तिकीट लेण्या पाहण्यासाठी आहे। थोडंसंच राहिलेलं आहे आता। इकडनं दिसतात लेण्या जवळच। सवय नसल्यामुळे मला खूपच दमायला झाले। मला बोलायला पण त्रास होतोय, एवढा मी दमलोय आणि ऊन भरपूर आहे मेन म्हणजे। मग रेस्ट घेत घेत आणि माकडांपासून वाचत फायनली मी वरती पोहोचले। फायनली आपण वरती पोहोचलेला। तुम्ही माझी अवस्था बघू शकता। बाप्पाचं दर्शन घेतल्यावर आणि हा व्ह्यू पाहिल्यानंतर माझा पूर्ण थकवाच निघून गेला। गणेश पुराणात देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली। त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले। गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला। असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर 15 वर्षे राहिला। या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला। समोरील सभामंडप 51 फूट रुंद आणि 57 फूट लांब आहे। त्याला कोठेही खांबांचा आधार नाही। मंदिराच्या दोन्ही बाजूस, पूर्व आणि पश्चिम बाजूस दोन्ही मिळून अशा 28 लेण्या आहेत। त्याच्यातल्या 7व्या गुहेमध्ये हे मंदिर, गिरिजात्मजाचं हे मंदिर तुम्हाला पाहायला भेटेल। मंदिराच्या बाहेर अशी तुम्हाला तटबंदी केल्यासारखे दिसेल। तर इकडनं पण तुम्हाला दिसू शकतात, तिकडे ही लेण्या आहेत त्या साईडला, आणि ह्या साईडला ही लेण्या आहेत। इकडनं 7व्या क्रमांकाच्या लेणीमध्ये हे मंदिर आहे। इथे तुम्हाला लेण्या बघायला भेटतील। त्यांचं कोरीव काम या सगळ्या लेण्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत। सुंदर असे कोरीव काम केलेलं आहे। गिरिजात्मक बाप्पाच्या दर्शनाने आपला आजचा दिवस संपलेला आहे। आज आपण 4 गणपतींचं दर्शन घेतलेलं आहे। आता राहिलेल्या अष्टविनायकांमधले 4 गणपतींचं दर्शन आपण उद्या घेणार।